15 वर्षे नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यातल्या मायबाप जनतेने दिली। तिन्ही पक्ष त्याच्या परीने लढून निवडून या। गेली पिढ्यानपिढ्या या उमरीवर काही लोकांनी राज्य केलेलं आहे, पण या उमरीचा विकास करू शकले नाही, जे यांना पुन्हा अजूनही करता येणार नाही। नमस्कार, मी संजय सूर्यवंशी। नगरपालिकेचा महासंग्राम साम टीव्हीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आहोत सध्या उमरी या शहरात। उमरी शहरावर, उमरी नगरपालिकेवर मागच्या वेळेस राष्ट्रवादीची सत्ता होती। मागील 15 वर्ष राष्ट्रवादीची या उमरी नगरपालिकेवर सत्ता होती। आता या ठिकाणची काय समीकरणं आहेत, राजकीय चित्र कसं असणार आहे, उमरी शहराचा विकास झाला का, अजून काही इथल्या समस्या आहेत का, या सर्व विषयांवर उमरीकरांसोबत आपण बातचीत करणार आहोत आणि इथल्या काय नेमकं समीकरण असणार आहे जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत उमरीकर। काय सांगाल, कशा पद्धतीने यावेळीची निवडणूक आणि मागच्या 15 वर्षापासून आपण या ठिकाणी सत्तेवर आहात, यावेळेस कशी परिस्थिती असणार आहे? नमस्कार, मी राष्ट्रवादीचा सुभाष देशमुख। आपल्या उमरी नगरीमध्ये आज निवडणुकीच्या माध्यमातून, आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण समोर जात आहोत। नगरपालिकेच्या गेल्या 15 वर्षात कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सतत 15 वर्ष या नगरीमध्ये लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी या नगरीच्या लोकांनी आम्हाला पुढे काढलेलं आहे आणि या समस्या सोडवत असताना आम्हाला उमरीचा विकास करता येईल तेवढा केला। त्याच्यामध्ये घरकुलं असतील, जवळपास 1150 घरकुलं बांधकाम झालेले आहेत। दिव्यांगांसाठी दरवर्षी 2.5 लाख रुपये दिव्यांगांसाठी करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। म्हणजे हा विकास करत असताना मागच्या 4.5 वर्षापासून जो प्रशासकीय कार्यकाळ लागलेला आहे, त्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये जो काही उमरीच्या विकासाला खीळ बसली, ती खीळ पुन्हा दूर करण्यासाठी आणि उमरीचा विकास पूर्ववत करण्यासाठी आता काही एरिया आमच्याकडे असे होते साहेब की त्या एरियामध्ये जायला रस्ते सुद्धा नव्हते। उदाहरणार्थ व्यंकटेश नगर किंवा काही अजून होते, तिथं आम्ही केलेले आहे। त्याच्यामध्ये करत असताना विकासाच्या याच्यामध्ये आम्हाला आमच्या माध्यमातून जेवढा विकास करता आला तेवढा करत आणि पुढेही जर उमरीवाल्यांनी आम्हाला संधी दिलीच, देणार हे नक्कीच, पण दिलीच तर अजून उर्वरित विकास जो 4.5 वर्षाचा प्रशासकीय कार्यकाळामध्ये थांबलेला आहे, प्रशासकीय कार्यकाळामध्ये जो काही त्रास झालेला आहे तो दूर सोडून आम्ही अजून उमरीच्या विकासात राष्ट्रवादी निश्चित म्हणजे अजून सत्ता दिली तर पुढचा जे रखलेला विकास आहे ते करण्याचा दावा त्यांनी केलेला आहे। काय सांगाल, भाजपाकडून कशी परिस्थिती असणार आहे? उमरीचा मागच्या 15 वर्षात विकास झाला का? मी संजय कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष उमरी। उमरी शहरामध्ये 1991ला शिवसेनेच्या माध्यमातून मी जनतेसमोर आलो। जनतेने आम्हाला कौल दिला। 15 वर्ष त्यावेळेस माझ्या हाती सत्ता होती। उमरीमध्ये पिण्याच्या पाण्याचं फार मोठं दुर्भिक्ष होतं। त्या आमच्या कार्यकाळामध्ये नळाला 2 वेळेस पाणी येत होतं। प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही विंधन विहिरी खोदल्या, त्या ठिकाणी हापशे बसविले, विद्युत पंप बसविले, पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष नष्ट केलं। पण 15 वर्षाच्या नंतरच्या राष्ट्रवादीच्या कार्यकाळामध्ये पाण्याची वाताहत झाली। आमच्या वेळेस फंडिंग त्यावेळेस कमी होती, नंतर फंडिंग खूप वाढली, पण फंडिंग येऊनही आज 48 विंधन विहिरी माझ्या काळामध्ये ज्या खोदल्या गेल्या त्या बहुतांशी ह्यांच्या कार्यकाळामध्ये बंद पडलेल्या आहेत। माझ्या काळामध्ये 2 वेळेस पिण्याचं पाणी उपलब्ध होत होतं। आज 1 दिवसाआड पाणी ते देखील मुबलक प्रमाणामध्ये जनतेला उपलब्ध होत नाहीये। त्याच पद्धतीनं विकासाच्या ज्या काही यांच्या गप्पा आहेत, नाली आणि रस्ते म्हणजेच विकास आहे का? आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ज्याच्या आपण पाठीमागे उभे आहोत, सन्माननीय आमदार राजेश पवार साहेब जे भाजपाचे आहेत, त्यांनी स्वखर्चातून हा पुतळा या ठिकाणी उभा केलेला आहे। राजेश पवारांनी प्रशासकीय कार्यकाळामध्ये 3.5 वर्षाच्या ह्या काळामध्ये उमरी शहरामध्ये हुतात्मा स्मारकाच्या परिसरामध्ये साधारणतः 18 करोड रुपयाचं मंगल कार्यालयाचं बांधकाम चालू आहे। त्याच पद्धतीनं तहसील ऑफिसच्या ठिकाणी एक कार्यालय म्हणजे सभागृह त्यांनी बांधलेलं आहे आणि उमरी शहरामध्ये तुमचा जुनं उमरी आणि नवीन शहर ह्याला जोडणारा दत्त मंदिरच्या पाठीमागलचा रस्ता त्यांच्याच कार्यकाळामध्ये आता झालेला आहे। आणि तुमच्या तळ्याच्या काठावरचं जे सौंदर्यीकरण झाले आमदार राजेश पवारांच्या ह्याच्यानं झाले। राजेश पवारांना
विकासाचं ध्येय आहे, विकासाच्या संदर्भामध्ये त्यांची एक मानसिकता आहे. आणि दुसरं असं की आता काय परिस्थिती असेल? राजेश पवार यांच्या माध्यमातून अनेक योजना आणि विकास झालेला तुम्ही सांगताय. आता काय परिस्थिती असेल या निवडणुकीत? नगरपालिकेच्या ह्या निवडणुकीच्या समोर राजेश पवारांनी यांनी केलेली ही विकासाची कामं, त्याच पद्धतीनं मारोतराव कवळे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली जी कारखाने उभे राहिली आणि तिथं सुशिक्षित बेरोजगार तरुणांना 5,000 तरुणांना ज्या नोकऱ्या मिळाल्या, कामधंदा मिळाला, त्या अनुषंगानं आणखीन ह्या भागामध्ये उद्योगधंदे निर्माण करायचे आहेत. आणि उद्योगधंद्याच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरिबाच्या पोरांना, मुलांना, तरुणांच्या हाताला काम द्यायचं आहे. आणि ह्या ठिकाणचा पिण्याच्या पाण्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न राजेश पवारांनी 24 कोटी रुपये ह्या ठिकाणी आता मंजूर केलेले आहेत. त्याच्यातून 3 जलकुंभ आणि 27 किलोमीटर पाईपलाईन आणि एक्सप्रेस फिडर असा त्याचा समावेश आहे. तुम्ही काय सांगाल? शिंदे सेनेकडून आपण या ठिकाणी उमेदवार पण आहात. काय मागच्या काळात विकास झाला का आणि तुमचं विजन काय असणार आहे? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी तालुका प्रमुख कांचन जगदीश लोध. विकास तर दोन्ही पक्षानं केलेलाच आहे. त्यांच्या काळात त्यांनी त्यांच्या पर्यायानं जसं झालं तसं केलं आणि साहेबांनी पण आमचे राजेश पवार साहेब बी केलेत. पण हे माझं सांगणं एवढंच आहे, या 2025च्या जे निवडणुकाच्या अनुषंगानं 3 जण बी महायुतीचं सरकार आहे. आणि आपले जे शिवसेनेचे शिंदे गट आणि भाजपाचे आणि राष्ट्रवादीचे हे तिन्ही महायुतीचं सरकार आहे. मागचं काय सांगून उगं एकूण एकाचं काय काढण्यामध्ये काय अर्थ नाही. इथून समोर तिन्ही पक्ष ज्याच्या त्याच्या परीनं लढून निवडून या. आणि एवढीच माझी मागणी आहे. कोट्याचं काम केलं, 2 कोटीचं काम केलं हे महत्वाचं आहेच, पण त्याच्यासोबत गोरगरीब अर्ध्या रात्री जर फोन लावले, फोन बिझी राहू नये. कोणी त्या रात्री दवाखान्याचं पेशंट पण असू शकते, कोणाच्या लेकराला काही झालेलं असते, कोणती गरोदर माता असते, दवाखान्यात गेलं, नांदेडला पाठवतात, नांदेडला जाण्यासाठी वाहन नसते. गोरगरिबाच्या लेकराला आमच्या जातीला आरक्षण नाही, जास्त भेटलं बी असेल तरी ते अजून हे झालं नाही, GR आला नाही. त्या लेकराला शिक्षणाच्या बाऱ्यामध्ये काही मदत आणि जे गोरगरीब आहेत त्यांचं म्हणजे व्यवसाय जे आहे एकंदरीत म्हणजे गोरगरिबांसाठी सर्वांनी जरी इथं वेगवेगळे लढत असले तरी परंतु सर्वांनी या उमरीच्या विकासासाठी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल? राष्ट्रवादीची सत्ता होती, तुम्ही एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, काय सांगाल? सर, राष्ट्रवादीची सत्ता उमरीमध्ये होती आणि मोठ्या प्रमाणात विकास झाला म्हणून 15 वर्षे नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यातल्या मायबाप जनतेने दिली. पण सर, मधल्या काळामध्ये उमरीला 2021ला प्रशासक लागलं. प्रशासक लागल्याच्या नंतर इथं जे प्रशासकानं टॅक्स वाढ केला, शहरातला मोठ्या प्रमाणात टॅक्स वाढ केला. त्यावेळेस आम्ही सत्तेत म्हणजे सभागृहात नव्हतो नगरपालिकेच्या, पण इथला आमदार जे कोणी आहेत लोकप्रतिनिधी त्यांनी पदावर होते, त्यांना इथे टॅक्स संदर्भात सभागृहात बाजू मांडता आली असती. शिवला त्यावेळेस त्यांना विचारणा केली असती, पत्र देऊन त्यांनी जनता दरबार घेऊन व्यापारी मोंडा भागाची परिस्थिती जाणली असतील. पण असलं कुठलंही न करता आणि निवडणुकीच्या तोंडावर येणे, वाटेल ते टीका करणे हे यांचा कार्यक्रम चालू आहे. पण उमरीची मायबाप जनता सुज्ञ आहे, निश्चित गोरठेकर परिवाराच्या पाठीशी राहणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी निवडून देणार आहे. निश्चित म्हणजे गोरठेकरांची 15 वर्षापासून सत्ता होती, यावेळी देखील सत्ता येणार असं ते सांगत आहेत. काय सांगाल? या ठिकाणी महत्वाचे मुद्दे म्हणजे इथला विकास झाला का, अजून काही रोजगारांच्या संधी इथं उपलब्ध होणार आहेत का, काय नेमक्या समस्या आहेत? नमस्कार, मी ज्ञानेश्वर सावंत, भारतीय जनता पक्ष तालुका अध्यक्ष. आज मला उमरी शहरवासियांना एवढंच सांगायचं आहे, निवडणुका येतात जातात, निवडणुका होत असतात, पण मला तर वाटते एक निर्मळ मनानं ज्या पक्षाचा आमदार असतो तोच आमदार या ठिकाणचा विकास करू शकतो. जो आमदारच नसेल, त्या सभागृहामध्येच नसेल, तर तो विकास करू शकणार नाही. त्यांना निधी सुद्धा आणता येणार नाही. ज्या पद्धतीने आपल्याला निधी पाहिजे तेवढा निधी सर्वसामान्य लोकांना आणता येणार नाही. त्यासाठी आमदार हे कंपल्सरी लागतो. आणि मला गॅरंटी आहे, मला खात्री आहे, उमरी शहराची जनता ही सन्माननीय आमदार राजेश पवार साहेब यांच्या पाठीमागं भक्कमपणाने उभी आहे. कारण आमदार राजेशजी पवार साहेबांनी 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आदरणीय या साहेब मुंड्याचं कॉन्क्रीटीकरण असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, सभागृह असेल आणि आपल्या महादेव मंदिरापासला हे पूल हे पाण्यानं संपर्क असल्यामुळं
पूर आल्यामुळं तुटत होता संपर्क, साहेबांनी त्याच ठिकाणी तिथे सुद्धा पूल बनवला. मुस्लिमांसाठी सुद्धा खूप योजना बनवली. शादीखाना आता साहेबांनी बनवत आहेत. त्यांच्या कब्रस्थानाला सुद्धा एवढा मोठा निधी टाकला. आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी योजना आल्याचं ते सांगत आहेत. काय सांगाल? पण इथं कोणाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटतं? मी शिवाजी बाळोजी हेमके, माजी भाजप शहर अध्यक्ष, ह्या ठिकाणी महायुतीचा आमदार निवडून आलेला आहे. तेव्हा तिन्ही पक्षानं साहेबाला मदत केली झालेला आहे आणि 2 वेळेस टर्म झालेला आहे. मला तिकीट मागलं होतं, तिकीट दिले नाही. मला अपक्ष भरायचं होतं. एका ठिकाणी शिवसेनेचे आले होते आणि तुम्ही अपक्ष भरू नका, पक्षांना शिवसेनेकडून तिकीट भरा. आणि मी एकनाथ शिंदे आपल्या हे महिला याच्यासाठी म्हणून आम्ही एकनाथ शिंदेच्या पाठीमागे उभा, लाडक्या बहिणीसाठी. आणि तुम्हाला एक सांगतो, नगरसेवकाचं काम आणि कोणताही आमदार येऊ खासदार येऊ विकास करावाच लागते. आणि जे नगरपालिकेचं नगरसेवकाचं काम आहे की आपले नाल्या साफ झाले नाहीत का, नळाला पाणी आलं नाही का, साफसफाई झाली नाही का, हे काम असते. आणि त्या नगरपालिकेमध्ये माझ्यासारखा अनुभव उठ म्हणणारा, उठ न बस म्हणणारा, विकासाच्या कामासाठी मी बोलणार हो. आणि जेवढं मजा न होईल तेवढं विकासाच्या कामासाठी मी लढतो. विकासाच्या कामाबद्दल ते म्हणत आहेत. मला सांगा, काय आता तुमच्या काय 15 वर्षाचा कार्यकाळ तर पूर्ण झाला, पण आता काय इथं होणं अपेक्षित आहे? साहेब, 15 वर्षाचा काळ एकदम चांगला झाला आणि सगळ्याचं म्हणजे 15 वर्षाच्या काळामध्ये सगळ्यांचा सर्वांगीण विकास झाला. आणि पुढे भविष्यामध्ये नगरपंचायत आमची 100% येणारच आहे. कारण का, नगरपालिका मायबाप जनता आमच्या सोबत आहे, विकासाच्या सोबत आहे. जे काही प्रलंबित राहिलेले प्रश्न आहेत 100% आम्ही करणार. कारण का, या ठिकाणी गोरटेकर कुटुंब इथं स्थानिकला राहते. काही लोक उंटावर बसून शाळा राखतात. सांगायचं म्हणजे इथं मेसेज नाही, डायरेक्ट फोनवर काम होते साहेब. इथं डायरेक्ट माणूस संध्याकाळी 12 वाजता फोन लावू द्या, ऍक्सिडेंट होऊ द्या, हॉस्पिटलचं काम राहू द्या, कोणतंही राहू द्या. इथं कैलास भाऊ देशमुख, शिरूरभाऊ देशमुख, गोरटेकर, नाना वगैरे सगळे आहेत. एका फोनवर साहेब 1 मिनिटात काम. जनतेला काय लागते? अन्न, वस्त्र, निवारा, पाण्याची सुद्धा साहेब भरपूर व्यवस्था इथं. कसं ते सत्ताधारी म्हणतात की मी केलो. आता आमचे कुलकर्णी साहेब मुली आमदार रनिंग आहेत, करतात. आमदार साहेब आहेत, जनतेचे आहेत, ते काम त्यांना करावंच लागते. पण ज्या गावाचा सरपंच असते, समजा पंचायत समिती विरोध असतो साहेब, निधी पण असं जमते काय, नगरपालिकेचा निधी ठराविक असते. त्याच्यामुळे कोणाची आवश्यकता नाही. जनता आमच्या सोबत आहे 100%. पुढची नगरपालिका आमची 100% येणार आहे. जनता राष्ट्रवादी सोबत आहे असं सांग. काय सांग? खरं तर या उमरी शहरामध्ये मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्याच पद्धतीनं यामध्ये गोरठेकर परिवाराची सत्ता होती. गोरठेकर परिवाराची सत्ता असताना कैलासवासी नरसिंगरावजी देशमुख तळेगावकर साहेब, त्यानंतर कैलासवासी राजेशजी देशमुख तळेगावकर साहेब आणि स्वर्गवासी माजी आमदार बापूसाहेबजी देशमुख गोरठेकर साहेबांनी उमरीकरांना स्वतःच्या परिवारातील सदस्य म्हणून प्रेम दिलेलं आहे. आणि त्या प्रेमाला उमरीकर जागरूक आहेत. आणि उमरीकर जागरूक असल्या कारणानं आजच्या घडीला उमरीची जी काही जनता आहे ही सर्व ताकदीनं जनता ही गोरठेकर कुटुंबाच्या पाठीशी असल्यामुळं आज या ठिकाणी मागील 4 वर्षामध्ये जे प्रशासक राज होतं, या प्रशासक राज असताना प्रशासनाच्या माध्यमातून शासनाचा कोणताही निधी तालुक्यालाच नाही तर पंचायत समिती असो की जिल्हा परिषद असो येत नव्हता. तो जो निधी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या माध्यमातून यायला पाहिजे होता, तो निधी आमदारांच्या माध्यमातून मतदारसंघात आला. त्यामुळं आमदारांनी वेगळं काही केलेलं नाही. जो निधी येणार होता तो निधी आला. तो निधी फक्त त्यांचं लेबल लावून काम झालं. त्यानंतर दुसरी महत्वाची बाब सांगायची म्हणजे व्यंकटेश नगर भागामध्ये आज जर जाऊन पाहिलं तर त्या भागामध्ये ज्या ठिकाणी एक घर जरी असेल त्या घरापर्यंत रस्ता हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काळामध्ये त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा रस्ता झालेला आहे. त्याच बरोबर. तुम्ही सांगा. साहेब, आतापर्यंत जेवढे आमदार आले गेले, आमच्या बाप जन्मी कधी एवढा कोणता आमदार विकास करू शकला नाही आणि करणार मी नाही. फक्त एकच आहेत आमचे राजेश संभाजी पवार साहेब. त्यांनी एवढा भरपूर विकास आमच्या उमरीसाठी केला. आणि मी एका शब्दाला साहेबांना सांगितलं, साहेब माझ्या जुन्या गावातील प्रश्न होता रोडचा, नालेचा, तर साहेबांनी सांगितल्याच्या बरोबर 1 मिनिटाच्या आत 9.5 कोटीचा निधी मंजूर करून पूर्ण जुन्या गावातील जनतेला पूर्ण रस्त्या पूर्णपणे काम पूर्ण झालेलं आहे साहेब.
तरी असंच आशीर्वाद आमच्या आमदार साहेबांचा आमच्या पाठीमागे राहावं हेच इच्छा आमची. आमदारांचा आशीर्वाद यांच्या पाठीमागे. मी बालाजी पाटील ढगे, भाजपा शहर तालुका अध्यक्ष. आताच आमच्या दादाने म्हणले की जे प्रशासक लागू होतं त्यावेळेस निधी आला नाही, आणि जो निधी आला तो निधी शासनानं टाकलेला आहे. आतापर्यंत सत्ता असते वेळेस बी शासन किती निधी टाकत होता, सत्ता नसताना प्रशासक असते वेळेस किती टाकत होता, आणि कोणी किती निधी आणलं हे जनतेला माहित आहे. आमदार राजेशजी पवार साहेब हे नायगाव विधानसभेचे पालक आहेत. त्यांनी पालक असल्यामुळे नायगाव विधानसभेमध्ये नगरपंचायत मध्ये प्रशासक असो किंवा पंचायत समितीला असो त्यांनी निधी आणण्याचं तर काम केलंच, पण उमरी तालुक्यामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये मोंड्यामध्ये याच मोंड्यामध्ये शिशी करण्यासाठी हे जे कॉन्क्रीट करण्यासाठी पहिल्याचे जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस होतं ते एकूण-एकावर विरोध करत होते. त्यांनी याला करू दिलं नाही, यांनी त्याला करू दिलं नाही, पण आमदार राजेशजी पवार साहेबांनी 15 दिवसामध्ये या मोंड्यामध्ये काँक्रिटीकरण केलं. आमदार राजेशजी पवार साहेबांनी जे उमरीमध्ये विकास केला हे आतापर्यंत कोणीही करू शकला नाही, करणारही नाही. फक्त आमदार राजेशजी पवार साहेब हे करतील हे जनतेला विश्वास आहे. आणि त्याचं नगरपालिकेमध्ये सत्ता का द्यायची? नायगाव विधानसभेमध्ये नायगाव नगरपंचायत हे विरोधकाकडे आहे, तिथे विरोधकाकडे आल्यामुळे एनओसी भेटत नाही, त्या नगरपालिकेमध्ये विकास करता येत नाही. आणि उमरीची नगरपालिका जर विरोधकाकडे गेली पुन्हा आमदार साहेबाला विकास करता येणार नाही. याच्यासाठी उमरीची जनता राजेश पवार देणार. राजेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा सत्ता द्या असं सांगत आहेत. सर्वसामान्य नागरिक सुद्धा आहेत आपल्यासोबत. काय सांगाल या उमरीकर म्हणून तुम्ही या निवडणुकीकडे कसं पाहता आणि इथला विकास झाला का? सर, निवडणुकीच्या संदर्भानं मला बोलण्याची गरज भासलेली आहे. गेली पिढ्यानपिढ्या या उमरीवर काही लोकांनी राज्य केलेलं आहे, त्यांच्या पद्धतीने उमरी नगरपालिका चालवलेली आहे, पण या उमरीचा विकास करू शकले नाही. त्यांनी राज्यकर्ते झाले पण सेवक झाले नाही लोकांचे. आणि राजेश पवार साहेबांनी आपल्या उमरीचा एवढा विकास केलाय जे यांना पुन्हा अजूनही करता येणार नाही आणि याच्यानं होणारही नाही ते शक्य. आणि ते राजेश पवार साहेबांना साकारात आणून दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मराठ्याचे कित्येक नगराध्यक्ष होऊन गेले पण त्यांच्यानं झालं नाही. ते स्वतः बसून होते या गद्दीवर तरी त्यांना झालं नाही, आणि ते राजेश पवारांनी करून दाखवलं. आणि या उमरीचा विकास सर्वपरी नेणार आहेत ते त्यांनी शब्द दिलाय. आणि या उमरीची जनता राजेश पवार साहेबांना निवडून देईल अशी आमची अपेक्षा आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द. उमरीचा विकास फक्त राजेश पवार यांनी केलेला आहे असं ते सांगत आहेत, दावा करत आहेत. काय सांगत? सर, विरोधक म्हणतात की सत्ता जर आमच्या हातात दिली तर आम्ही विकास करू, आणि राष्ट्रवादीच्या हातात जर दिली तर इथं तुम्हाला एनओसी मिळणार नाही, विकास होणार नाही. कैलासवासी वसंतराव साहेब या भागाचे 10 वर्ष आमदार होते. त्यांनी या शहरामध्ये विकास निधी टाकला होता. त्यांनी सुद्धा आमच्या हातात सत्ता होती त्यावेळेस आम्ही एनओसी दिली. खतगावकर साहेब खासदार होते काँग्रेस पक्षाचे, त्यांना सुद्धा विकास करायची एनओसी. राजूरकर साहेब सुद्धा आमदार होते विधान परिषद, त्यांना सुद्धा एनओसी दिली. आणि यावेळेस विरोधक म्हणत आहेत की एनओसी मिळणार नाही. विकासाला आम्ही कधीच रोखलं नाही, कोणताही पक्ष असो. बरोबर, विकासाला कधी रोखलं नाही. काय सांगा? रोखलं बी नाही ना रोखणार बी नाहीत. हा राष्ट्रवादी आणि गोरठेकर परिवाराचा एक हे आहे सर किस्सा. पण विषय असा होता की यांनी सांगतात की आमची सत्ता आली, आम्ही महायुती सोबत आहोत, आमचे वित्तमंत्री आता आमचंही सगळं काय आहे निधी आम्ही खेचून. बरं 2009 ते 2021 पर्यंत गोरठेकर साहेब आमदार नव्हते तरी उमरीमध्ये लागेल त्याच्या जास्त निधी आणण्याचं काम गोरठेकर परिवाराने केलंय, अजितदादांनी केलंय. आणि अजून अजितदादा आमचे वित्तमंत्री आहेत. उमरीकर मायबाप जनतेच्या सेवेमध्ये निधीच्या बाबतीत आम्ही कुठेही कमी पडणार. बरं, काय सांगाल तुम्ही? उमेदवार आहात का? उमेदवार तुम्ही आहात. बरं, तुम्ही राष्ट्रवादी माजी नगर अध्यक्ष म्हणून आहात. या उमरीचा विकास झाला का साहेब? 2006 पासून गोरठेकर साहेबांची इथं सत्ता आहे. तीन टर्म मध्ये आमची सत्ता आहे. आमचे पूर्ण नगरसेवक 3 वेळेस निवडून आलेले आहेत. जर आम्ही विकास करत नव्हता तर दुसऱ्यांदा आम्हाला चान्स भेटत नव्हता, तिसऱ्यांदा चान्स भेटत नव्हता. आमचे पूर्ण नगरसेवक 3 वेळेस निवडून आले टोटल. मला शेवटचा प्रश्न तुमच्याकडे येतोय. मला सांगा, यावेळेची नगरपालिका तुम्ही कोणते मुद्दे घेऊन लढत आहेत आणि उमरीकरांना काय आश्वासन देणार आणि कशा पद्धतीनं इथलं राजकीय चित्र असणार आहे? मी तुम्हाला त्या अगोदर एकच सांगतो, ज्या वेळेस हा मोंडा पूर्ण फुल झाला होता मार्केटमध्ये त्यावेळेस कैलासवासी बापूसाहेबांनी मार्केट कमिटीमध्ये मोंडा काढला. आणि आम्ही स्वतः, कारण आज जे आमदार आहेत ते आम्ही छाती ठोकपणे सांगू शकतो की आमच्यामुळे निवडून आलेले. मागच्या वेळेस वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या विरोधात ज्या वेळेस आम्ही लढत होतो आणि साहेब सुद्धा होते आमदार साहेब, त्यावेळेस सांगण्यात आलेलं आहे तर माननीय बापूसाहेबांच्या आशीर्वादाने आमदार साहेब निवडून आले.
आणि आमदार निवडून आल्यानंतर उमरीनी दिलेल्या मतदानाच्या स्वरूपाने त्यांनी जो काही निधी दिला तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी त्यांना धन्यवाद म्हणतो. परंतु एनओसी देणार नाही हा जो मुद्दा आहे विकासाच्या बाबतीमध्ये, एनओसी माझ्या घरची नाही किंवा राष्ट्रवादीच्या नाही, गोरठेकर कुटुंबाला देणार नाही. उमरीच्या नगरपालिकेच्या विकासासाठी सांगा आता या ठिकाणी याच्यानंतर आम्हाला आमचं एक नवीन आहे की जसा नवीन मोंढा नांदेडमध्ये झालेला आहे तसा एक नवीन मोंढा काढायचा एक आमच्या संकल्पनात आहे. आणि उर्वरित जे विकास रुकलेला आहे म्हणजे जिथं थांबलेला आहे तिथून आम्हाला जसा पुढे नेता येईल त्याच्यामध्ये अजितदादाच्या सहकार्याने आणि अजितदादाच्या आर्थिक स्वरूपामध्ये. आता यांनी सांगितले की आमदार तिथलाच येणार, पण आर्थिक नाड्या तर तिकडेच आहेत ना. आम्हाला तो विषय काढायचा नाही. आमचे सगळे नेते तिघे एका चेंबरमध्ये बसतात आणि आम्ही सगळेजण जाऊन उमरीच्या विकासासाठी अजितदादाला निधीसाठी कशी जास्तीत जास्त मागणी करता येईल हे करणार आहोत. यांच्यानं निधी कमी पडली आणताना उर्वरित निधी आमच्याकडे बघा, आम्ही आणू, त्याच्याबद्दल काही विषय नाही. निश्चित हे होते उमरीकर आणि या ठिकाणी आपल्यासोबत त्यांनी बातचीत केलेली आहे. या ठिकाणी सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावलेली आहे. गोरठेकर घराणं या ठिकाणी 15 वर्षापासून या उमरीच्या नगरपालिकेवर राज्य करत आहे आणि आमदार भाजपाचे राजेश पवार या 2 टर्म या मतदारसंघावर त्यांचं प्रतिनिधित्व आहे. परंतु आता या ठिकाणी निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये कोणाची सत्ता येणार हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, उमरी, नांदेड.